लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी संपूर्ण देशभरात सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये देखील 2 टप्पे पार पडलेले आहेत। तर यावेळेस आता पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यांचं वर्चस्व आहे त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील जे बोईसरचे आमदार आहेत त्यांना आपला उमेदवार बनवलाय। त्यानंतर आता कशा प्रकारे प्रचार होणार आहे याची चर्चा सुरू झालेली आहे। बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं। त्याचबरोबर विविध चर्चांमध्ये हे देखील समोर आलं की कशा प्रकारे आता बहुजन विकास आघाडी आपला जाहीरनामा सादर करणार, त्याचबरोबर कोणकोणती कामं करणार आणि लवकरच त्यांचे नेता कशा प्रकारे लोकांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत। तर या संपूर्ण गोष्टीची माहिती दिली आहे माजी नगरसेवक आणि युवा आघाडीचे संघटक सचिव हार्दिक राऊत यांनी। जाणून घेऊया त्यांचे यावर काय म्हणणं आहे। तसंच येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे काम करणार आहे। तसंच आमदार राजेश पाटील ज्यांना आता खासदारकीची तिकीट मिळालेली आहे, पाहण्यासारखं असेल की जिंकल्यानंतर त्यांची कोणकोणती कामं असणार आहेत। तसंच येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकींचा प्रचार आता कशा प्रकारे बहुजन विकास आघाडीकडून सुरू करण्यात येणार आहे। हातीजी काय सांगाल, आता उमेदवाराचा फॉर्म जो आहे तो लवकरच भरण्यात येणार आहे, तर तारीख काय ठरलेली आहे आणि कशा प्रकारे आता बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचं शेड्यूल जे आहे ते पुढे ठरवण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो, बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर नारायणजी मानकर, माजी महापौर रुपेशजी जाधव, माजी महापौर प्रवीणजी शेट्टी व संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम तथा बहुजन विकास आघाडी संघटक सचिव अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर मेळावे घेतले गेले। या मेळाव्यामधून अनेक इच्छुक जे तुम्ही जर बघणार तर डहाणू, पालघर, वाडा, वसई तालुका अशा अनेक तालुक्यातून आले आणि त्यांनी एकत्रितरित्या बसून एक नावावर जे एकमत केलं ते माजी खासदार बळीरामजी जाधव यांनी सुद्धा सांगितलं की राजेशजी पाटील यांच्या नावावर एकमत झालं आणि हे एकमताने बहुजन विकास आघाडीमध्ये लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून हे एकमताने आप्पांच्या मार्गदर्शनाखाली हे नाव राजेशजी पाटील विद्यमान आमदार बोईसर विधानसभा यांचं खासदारकीच्या आपल्या या पालघर लोकसभा 22साठी पक्षातून एकत्रितरित्या अजून तुम्ही जर बघितलं तर आम्ही मागच्या शुक्रवारी जो नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे आणि सोमवारी त्यांचं अधिकचं नामनिर्देशन पत्र आपण भरलेलं आहे। पण जी बहुजन विकास आघाडीची प्रथा राहिलेली आहे 2009चा जो लोकसभेचा महासंग्राम झाला आणि अगदी 12 दिवसामध्ये जव्हारला जाऊन फॉर्म भरून 12 दिवसामध्ये बळीराम जाधवांसारख्या एका नवख्या उमेदवाराने प्रस्थापितांना धूळ चारली। त्यामध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार दामू शिंगडा असेल किंबहुना स्वर्गीय चिंतामण वनगा असेल, अशा 5-5 टर्म खासदार राहिलेल्या मोठ्या मातब्बर उमेदवारांना लोकनेते आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी धूळ चारलेली आहे। तसेच मी तुमच्या माहिती तुम्हाला सांगू इच्छितो की राजेशजी पाटील हे एक शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलं असं जनसामान्यातला कार्यकर्ते जे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेचे संचालक आणि त्यानंतर आता बोईसर विधानसभेचे आमदार, एक संघर्षातून निर्माण झालेला असा कार्यकर्ता ज्यांनी कायम पक्षासाठी, पक्षाच्या पालखीचे ते भुई झालेले आहेत। कायम पक्षासाठी त्यांनी माझ्या माहितीत आहे तेवढं प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी पक्षाचं प्रतिनिधित्व त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। मग तो छोट्यातल्या छोटा पंचायत समितीचा सभागृह असेल किंवा मोठ्यातलं मोठं जे महाराष्ट्रातलं विधानसभेचं सभागृह, आता देशातलं सर्वात मोठं सभागृह जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते आपल्या पक्षाचं किंबहुना पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील एवढी आम्ही आशा बाळगतो। अनेक तुम्ही आमच्यावरती झालेले प्रश्न प्रतिप्रश्न
पण त्या प्रश्नाला एकच उत्तर आहे, काम करणारे काम करत असतात, त्यांना कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. काम चांगलं होईल, काम चांगलं करत राहू. आप्पांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम, जो आमचा उमेदवार आहे त्याला बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही संपूर्णपणे जिल्हाभर आमची संपूर्ण पक्षाचे बहुजन विकास आघाडी सिनियरची टीम असेल किंवा युवा विकास आघाडीची टीम असेल किंवा महिला विकास आघाडीची टीम असेल, संपूर्ण जिल्हा हा पिंजून काढलेला आहे. युवा आमदार क्षितिजदादा स्वतः सगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत, नाना जिल्हाभर फिरत आहेत. माजी जिल्हा परिषदचे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथदादा पाटील जव्हार मोखाड्यामध्ये तळ ठोकून आहेत. डहाणू पालघर नाना स्वतः तळ ठोकून आहेत. आप्पा संपूर्ण ठिकाणी विश्लेषण करतात आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण जिल्हा हा बहुजन विकास आघाडींच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढला जाईल आणि तर बहुजन विकास आघाडीमुळे होईल प्रगतीचा प्रकाश, हाच बहुजन विकास. किती तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यात येईल? 3 मे ह्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय जे पालघर येथे आहे तिथे मोठ्या संख्येने हा फॉर्म भरण्याचा जो आमचा परंपरा राहिलेली आहे ती आम्ही कायम ठेवू. नामांकन पत्र हे अतिशय शांततेत भरण्यात आलं होतं, त्यामुळे कुठेतरी विरोधकांना वाटलं की यंदाच्या घडीला बहुजन विकास आघाडी कुठेतरी शांत आहे. तर कशा प्रकारे आता जंगी सुरुवात करणार आहे बहुजन विकास आघाडी? मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आधीच खुलास्यामध्ये दिलेलं आहे की काम करणाऱ्याला कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. आम्ही आमचं काम केलेलं आहे, आम्ही आमच्या कामामध्ये मग्न आहोत. आम्ही आमच्या उमेदवारीचा जो आमचे उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म भरून जिल्हाभर हा मेसेज दिला आहे की बहुजन विकास आघाडी ही लोकसभेच्या ह्या रिंगणामध्ये जिंकण्यासाठी उतरलेली आहे. अनेक ठिकाणी जे आहे चर्चा सुरू आहे की बहुजन विकास आघाडी जी आहे ती भाजपासोबत एकत्र येऊ शकते, तर त्यावर काय सांगता? ह्यावर भाष्य करणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही, मी सर्वसामान्य एक छोटा कार्यकर्ता आहे. हे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरचे आहेत आणि कोण ह्या प्रश्नांना उत्तर देणं हे आजची काळाची गरज नाही आहे. काम करणं आपल्या जिल्ह्याच्या किंबहुना आपल्या विभागाच्या प्रत्येक विकसनशील कामाकडे लक्ष देण्यासाठी आप्पांनी हे मोठं शिवधनुष्य घेतलेलं आहे. त्याच जोडीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की आप्पांनी त्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला आपणसुद्धा उपस्थित होता, मी सुद्धा होतो. वाढवण बंदराला विरोध हा आमचा कायम राहणार आहे आणि ह्या विरोधासाठी सर्वसामान्य मच्छीमार जो उत्तण डोंगरी ते झाई म्हणजे तलासरी ते भाईंदरपर्यंत पसरलेलं आहे, त्यांच्या पोटावर गदा येऊ नये किंबहुना त्यांचा रोजगार कुठे मारला जाऊ नये ह्यासाठी आप्पा असतील, क्षितिजदादा असतील किंवा राजेश पाटील साहेब असतील, जेव्हा ती मीटिंग झाली पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला विरोध करणारे हे असे बहुजन विकास आघाडीचे 3 विधानसभा सदस्य होते. इतरत्र कोणी ब्रसुद्धा काढला नाही. हे तुम्हाला त्या माहितीच्या आधारे हे कळलेलं आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना ज्याची गरज आहे, जिल्ह्यातल्या लोकांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्यामार्फत आपल्या खासदारामार्फत मिळवून देण्यासाठी आम्ही हे जे लोकसभेचं इलेक्शन आहे ते आम्ही लढवत आहोत. त्याआधी तुम्हाला माहिती आहे की पालघर लोकसभेचा अंतर्भाव हा मुंबई उत्तरमध्ये व्हायचा आणि मुंबई उत्तरचे खासदार 2004ला गोविंदाजी झाले. त्यांना निवडून आणण्यामध्ये पण सिंहाचा वाटा लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांचा होता. कारण उत्तर मुंबईमध्ये वसई विधानसभा आणि तत्कालीन पालघर विधानसभा अशा 2 विधानसभांचा प्रादुर्भाव होता आणि त्यामध्ये लीड मिळवून देण्याचं काम तत्कालीन आप्पांनी काँग्रेसला मदत करण्याचं काम निवडून देण्यासाठी गोविंदा हा आम्ही निवडून दिला होता. त्यानंतर 9ला आम्ही पुनश्च जेव्हा डिलिमिटेशन झालं आणि पालघर लोकसभा हा वेगळा झाला त्यावेळी आमचा प्रथम खासदार निवडून दिला आणि त्यावेळेला मुंबई मेट्रोपॉलिटनचं जे क्षेत्र विरारपर्यंत होतं ते डहाणूपर्यंत वाढवलं. त्यानंतर पालघर म्हणजे जी आताची गुजरात बॉर्डर आहे, पालघर जिल्ह्याची हद्द आहे, तिथपर्यंत लोकल डहाणूपर्यंत नेण्याचं कार्य आमचे खासदार बळीरामजी जाधव यांनी आप्पांच्या नेतृत्वाखाली केलं. पाईपलाईन गॅस
त्याचं टेंडरिंग आमच्या खासदारांच्या काळात झालं. दुर्दैवाने थोडं लेट फास्ट का होईना, पण त्याचं कामसुद्धा आमच्या आमदारांच्या पाठपुराव्यामुळे, आप्पा क्षितिजदादा व राजेश पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे वसई विरार क्षेत्र असेल, बोईसर असेल, बोईसर MIDCला पाईपलाईनने गॅस, वसई विरार क्षेत्रात रहिवास क्षेत्राला किंबहुना ज्या गृहिणी आहेत त्यांना नळाद्वारे गॅस पाईपलाईन योजना, ही सगळी म्हणजे कामं मोजूत एवढी कमी आहेत. अनेक कामं मंजूर करून घेण्यासाठी आपला हक्काचा खासदार असावा, आपल्या जिल्ह्याचा खासदार असावा, आपला स्थानिक माणूस हा लोकसभेत जावा, ह्या एवढ्याच कारणास्तव आणि आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस पाठवण्यासाठी आप्पांनी लोकसभेचा हा आपला उमेदवार दिलेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर नारायणजी मानकर, माजी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ दादा पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीमतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.